नमस्कार। आज मी तुम्हाला भाजक्या पोह्यांचा चिवडा दाखवणार आहे। हे भाजके पोहे, हे नाशिकचा जो चिवडा असतो माधवजी का कोंडाजी का, तो ह्याच पोह्यांचा असतो। तर हे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। तो माधवजी का किंवा कोंडाजीचा चिवडा तो तळलेला असतो, म्हणजे हे पोहे तळून घेतले जातात, पण मी हे पोहे भाजून घेणार आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला तेल जास्त जाणार नाही। त्याकरता मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे। 150 ग्राम खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। डाळ्या घेतलेल्या आहेत 150 ग्राम। 150 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत। कढीपत्ता घेतलेला आहे आवडीप्रमाणे। हे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे। ही पिठी साखर चवीप्रमाणे। हा रामबंधू चिवडा मसाला आहे। हा अर्धा किलो पोह्याकरता हे एक पॅकेट हे मी घेतलेलं आहे, हे बघा। आणि हा मी घरचा आणखी काळा मसाला घेतलेला आहे 2 चमचे, आणि हळद 1 चमचा घेतलेली आहे। मला थोडा चिवडा माझ्याकडे तिखट लागतो म्हणून मी घेतलेला आहे। हा घातला नाही तरी चालतो। आणि आता आपण पोहे घेणार आहोत, आणि हे पोहे भाजून मोठ्या टोपात घ्यायचे, म्हणजे मिक्स करायला बरं पडतं। आता हे पोहे भाजून मी टाकत जाणार आहे, नंतर हे सर्व साहित्य तळायला घेणार आहे। आता आपण ते पोहे कसे भाजायचे ते मी बघूया। हे बघा, मी ही कढई तापत ठेवलेली आहे। यात हे पोहे असे थोडे थोडे घालून घेणार आहे। हे पोहे आधीच हे बघा कडक आहेत, पण थोडेसे गरम केल्याने हा चिवडा नरम पडत नाही, हा चिवडा आणि छान होतो। तर हे पोहे कसे भाजाल तुम्ही मध्यम आचेवर, हे बघा असे दोन्ही याने हलवायचे, म्हणजे पोहे जळत नाही। आणि थोडेसे कुरकुरीत झाले का हे काढून घ्यायचे आहेत, पण पोहे भाजून घेतल्यामुळे चिवडा छान असा होतो, कुरकुरीत लागतो तो चवीला। असे 2 याने हलवले म्हणजे ते जळत नाही पोहे। हा चिवडा चवीला खूप छान लागतो। असे सतत हलवत राहायचे। साधारण अर्धा मिनिट लागतो हे पोहे भाजायला, पण जराही जळत नाही असे 2 याने हलवल्यामुळे। हे बघा, असे पूर्ण ठिसूर झाले पाहिजे, पोह्यांचा भुगा झाला पाहिजे, म्हणजे आपले पोहे भाजले असे समजायचे। आता हे मी मोठ्या पातेल्यात काढून घेते पोहे। हे बघा, हे पण पोहे भाजून झालेले आहे। हे मी आता काढून घेते मोठ्या भांड्यात। हे बघा, आणखी घालते। हे अर्धा किलो पोहे 3 वेळा भाजले। गॅस मध्यम ठेवायचा आहे, मोठा नाही ठेवायचा आहे, कारण खाली लगेच जळतात ते भाजलेले असतात म्हणून। असा मीडियम ठेवायचा आहे, एकदम बारीक नाही आणि मोठा नाही। हे बघा, हे पण माझे पोहे भाजून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते, आणि आता आपल्याला शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता हे तळायला घ्यायचं आहे। तर मी हे पोहे काढून घेते, आणि तेल तापत ठेवलेलं आहे ते आपण घेऊया। हे बघा, मी असे मोठ्या टोपात हे काढून घेतलेले आहे भाजून। आता याच्यावरच आपल्याला सगळं तळलेलं सामान टाकायचं आहे। तेल माझं तापलेलं आहे, आपण ते चेक करूया आधी तापलं आहे की नाही। हे बघा, तापलेलं आहे तेल, कढीपत्ता लगेच तळला जातोय। असं आपण कढई तेल तापत ठेवल्यावर जराही ओलं भांडं घ्यायचं नाही, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही किंवा इकडे तिकडे उडणार नाही। आता आधी कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आपल्याला, तो आधी असा या झाऱ्यात टाकून घ्यायचा आहे।
छान वास सुटलेला आहे। बारीक गॅसवर हा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे। हा कढीपत्ता मी धुवून सुकवून ठेवलेला होता। हे बघा हा कुरकुरीत झालेला आहे। हा मी पोह्यावर काढून घेते। आता आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। हे बघा याच्यात टाकून असे ते हलवायचे म्हणजे सगळे सारखे तळले जातात। मी हा झाऱ्याचा वापर करते म्हणजे शेंगदाणे सगळे एकसारखे निघतात। नाही तर मग ते त्या झाऱ्याने काढल्यावर थोडे त्यातच राहतात, मग ते जास्त लाल होतात आणि मग ते कडवट लागतात असे, म्हणून मी ह्या झाऱ्याचा वापर करते। ह्यातलं तेल पण आपल्याला नंतर एका वाटीत थंड करून मग त्यात तो मसाला मिक्स करायचा आहे आणि मग तो चिवड्यावर टाकायचा आहे। साधारण 1 मिनिट बारीक गॅसवरच ठेवायचे शेंगदाणे, म्हणजे आतून सगळे पूर्ण असे खरपूस तळले जातात। असे मध्ये उचलून बघायचं आपण झाऱ्या झालेत की नाही ते। साधारण ते फुटण्याचा असा आवाज येतो। हे बघा आपले शेंगदाणे होत आलेले आहेत। असा त्याचा साधारण बघा लाल कलर, आणखी ते टाकल्यावर परत लाल होतात, म्हणून ह्या कलरचेच काढून घ्यायचेत, आणखी लाल नाही करायचेत। तर हे मी काढून त्या भाजलेल्या पोह्यांवर घालते। आता आपल्याला डाळे घ्यायचे, हे असे वर घालून घ्यायचे आणि मग ते बुडवायचं आहे झाऱ्या, म्हणजे तेल आपल्या अंगावर उडत नाही। ह्याला पण अर्धा मिनिट लागेल ह्या डाळ्या भाजायला तळायला। ह्या पण कडकच असतात, पण भाजल्यामुळे आणखी छान अशा त्या क्रिस्पी लागतात, म्हणून या अशा तळून घ्यायच्या आहेत। हे बघा आपल्या डाळ्या तळून झालेल्या आहे, याचा रंग बदलला आहे। ते आम्ही काढून घेते आणि खोबरं तळायला घालायचे। हे बघा आता खोबरं घालून घ्यायचंय। हे झाऱ्यात टाकल्यावर हे हलवायचं आहे, म्हणजे सगळं सारखं तळलं जातं आपलं काय टाकलं आपण ते। खोबरं असं साधारण सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। खूप सोपा आहे हा चिवडा करायला आणि पटकन होतो, आणि हा महिना 1.5 महिना टिकतो साधारण। हवाबंद डब्यात ठेवायचा पण तो, म्हणजे महिना 1.5 महिना नरम पडत नाही। आपण हा प्रवासाला नेऊ शकतो, मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकतो। हे बघा आपलं खोबरं तळून होत आलंय, बघा कसं सगळीकडे सारखं भाजलेलं आहे। हे एवढंच करायचंय। आता मी हे पोह्यांवर टाकते। आपलं सगळं तळून झालेलं आहे। आता हे तेल मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। हे थंड करायचं आहे तेल,
आणि मग यात मसाला मिक्स करायचा आहे। साधारण 100 ग्राम तेल घालायचं आहे। हे बघा मी हे 4 चमचे तेल घेते आणि आता मी हे थंड करून त्यात मसाला मिक्स करते। हे बघा हे झालेलं आहे 100 ग्राम। हे बघा आपलं हे सगळं पोह्यावर तळून टाकलेलं सर्व साहित्य आणि आता हे तेल मी थंड करून घेतलेलं आहे। त्यात हे बघा सगळा मसाला टाकायचा आहे। हे असं हलवून घ्यायचं आहे। सगळे गोळे त्याचे गेले पाहिजे, नाही तर मग तो गोळा एकाच ठिकाणी चिवड्यात लागेल। हे बघा आम्ही घरचा मसाला हळद घेतलेली आहे ते पण त्याच्यात टाकायचं आहे। चिवड्या तेलाला एकदम छान वास आलेला आहे। आपण कढीपत्ता तळून घेतला आहे त्याचा वास, शेंगदाणे खोबरं आणि त्यात आता आपण हा मसाला मिक्स केलेला आहे त्याचा वास। हे बघा एकदम छान हे मिक्स झालेलं आहे। आता आपण हे या चिवड्यावर टाकून घ्यायचं आहे, हलवून हलवून टाकायचं आहे। हलवून घ्यायचं आहे बघा, असा हलवायचा चिवडा। यातच आपण चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे, आपल्या चवीप्रमाणे, नाहीतर 2 चमचे साधारण लागतं मीठ। आणि ही पिठी साखर, पिठी साखरेने याची चव एकदम छान लागते। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातली तरी चालते। असा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा असा हा आपला चिवडा आंबट, गोड, तिखट असा छान कुरकुरीत खुसखुशीत असा चिवडा झालेला आहे। आम्ही आता बाउलमध्ये काढून घेते। हा बघा असा हा स्वादिष्ट चवदार चिवडा झालेला आहे। हा चिवडा तुम्ही करून बघा, तुमची मुलंही फार खुश होतील, घरात सर्वांनाच आवडेल। आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या माझ्या कमेंट बॉक्सला जरूर कळवा। अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, म्हणजे सर्वात पहिले माझी रेसिपी आधी तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पटकन बघायला मिळेल। तेव्हा तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा।